मुलांसाठी काही चटपटीत, क्रिस्पी, कुरकुरीत असं काही बनवायचं असेल तर हे सोया चंक्स नक्की बनवून बघा. हे एकदम बाहेर मिळतात त्याप्रमाणेच लागतं टेस्टला सुद्धा आणि एकदम सोपी पद्धत आहे. तर चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपण सुरुवातीला मसाला तयार करून घेऊया एक. तर इथं मी काही पावडर मसाले घेतलेले आहेत. तर काळी मिरी, आमचूर पावडर, जिरे पावडर, धने पावडर, हळद, साधं मीठ, काळं मीठ, चाट मसाला आणि बडीशेप ती थोडी मी वाटून घेतलेली आहे. ह्याचं प्रमाण मी एकदम छोटा चमचा घेतलेला आहे, तोही अर्धा. हे आता आपण सगळे मसाले एकत्र करून घेऊया. हे आपण मसाले वरून टाकणार आहोत. ह्यामध्ये काही मसाला नसेल तरी चालेल, आपल्या टेस्टनुसार आपण ह्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि पीठ तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथं आपण एका बाउलमध्ये चाळणी घेऊन त्यामध्ये 1 कप सोयाबीनचं पीठ घ्यायचं आहे. इथं तुम्ही विकत आणलं तरी चालेल किंवा घरी मिक्सरला बारीक केलं तरी चालेल. मी इथं हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. हे सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालेल. आता ह्यामध्ये आपण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा तुम्ही इथं साबुदाण्याचं पावडर वापरली तरी चालेल. आणि त्यामध्येच आपण 3 चमचे बेसन घालणार आहोत. हे सगळं आपण चाळून घ्यायचं, म्हणजे ह्यामध्ये काही कण असतील तर ते बाजूला काढता येतात आपल्याला. आता ह्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार, 2 चमचे मोहन घालून घेऊया आणि हे आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपण तेल गरम करून वापरणार नाही आहोत. हे नॉर्मलच तेल आहे, मी गरम केलेलं नाही आहे. हे आता आपण एकदा मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि सगळीकडे एकसारखं आपण करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथं व्यवस्थित मोहन सगळीकडे मिक्स झालेलं आहे. तर ह्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला हे पातळ करायचं नाही आहे आणि एकदम घट्ट पण करायचं नाही आहे. आपल्याला थोडा मऊ असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता वरून आपण 1 चमचा तेल लावून घेऊया, म्हणजे हे हाताला आपल्याला चिकटणार नाही. आता आपण हे तेल सगळीकडे लावून ह्याचे 2 गोळे करून घेऊया, म्हणजे आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये घालता येईल. इथं मी 2 असे लांबसर असे थोडे गोळे करून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला इझिली चकली साच्यात घालता येतील. आपण हे चकलीच्या साच्यामध्ये पीठ घालून घेऊया. हे आपल्याला हाताने एकदम दाबून घालायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपली चकलीसारखं पीठ बाहेर येईल. इथं मी आता पीठ ह्यामध्ये सगळं दाबून घातलेलं आहे. आता आपण ह्याचं वरून झाकण पण लावून घेऊया. हे आता आपलं तयार झालेलं आहे. तर आता हे आपण डायरेक्ट तेलामध्ये सोडायचं आहे. आपल्याला इथं तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे, जास्त कडक आपल्याला तेल करायचं नाही आहे. आता ह्यामध्येच आपण जेवढं बसेल तेवढं घालून घेऊया आणि आपल्याला ह्याचं तेल एकदम मीडियम गॅसवर किंवा एकदम लो गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम कडक तयार होतं आपलं. तर इथं आपण 2 ते 3 मिनटे एका साईडला आणि नंतर आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने पण 2 ते 3 मिनटं आपण तळून घ्यायचं आहे. हे कमी गॅसवर तळल्यामुळे एकदम कुरकुरीत असं तयार होतं आणि एकदम गोल्डन कलर आला की आपण हे काढून घ्यायचं.
इथं आता हे तळून झालेलं आहे. तर आता आपण राहिलेलं पण असंच सगळं तळून घेऊया. इथं मी सगळं तळलेलं आहे. तर आता आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याचे तुकडे करून घेऊया. हे एकदम क्रंची आणि क्रिस्पी तयार होतं. ह्याचे आपण थोडे छोटे तुकडे करून घेऊया. आता हे नॉर्मली थोडं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ह्यामध्ये वरून मसाला घालून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला व्यवस्थित सगळीकडं लागला जातो. यात आपण एकदा टॉस करून घेऊया आणि सगळे मसाले व्यवस्थित सगळीकडं लावून घेऊया. यात आपलं सोया चंक्स तयार झालेलं आहे. तर तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी झाली आहे ती कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.